सैराट फेम सल्यानं उर्फ अरबाज शेख यानं सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर केलेल्या आरोपाची अन्न आणि औषध प्रशासनानं गंभीर दखल घेतली। नोबल हॉस्पिटलचं मेडिकल अखेर बंद करण्याचे आदेश दिले गेलेत। नोबल हॉस्पिटल परिसरात असलेल्या मेडिकलमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाला गंभीर त्रुटी आढळून आल्यात। त्यानुसार तपासणी करण्यात आली आणि मेडिकल बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर अरबाज शेखनं आभार मानत एक पोस्टही केलेली आहे। दरम्यान अरबाज शेखनं सोलापुरातील ज्या नोबल हॉस्पिटलवर आरोप केले त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आपण केला। नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद अली सय्यद यांनी अरबाज यानं केलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलंय। अरबाज शेख याचे वडील अत्यंत सिरियस स्थितीत हॉस्पिटलला आले होते। ते केवळ काही तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते। त्यांना गरज असलेलीच औषधं देण्यात आली आहेत। त्यासाठी आमच्याच मेडिकलमधून औषधं घ्यायला कोणतीही सक्ती करण्यात आली नाही। मात्र अरबाजने हे आरोप का केले याची कल्पना आम्हाला नाही असा दावा त्यांनी फोनवरून केलाय। मात्र या संदर्भात स्वतः कॅमेरासमोर प्रतिक्रिया द्यायला ते तयार नाहीत। सगळ्यांची गरज आहे का मेडिसिन बघा, न्यूरोला रेफर केलं, तुम्ही बघा पुढे काय करायचं। रिलेटिव्हने सांगितलं की काही असू दे, व्हेंटिलेटर असले की 10-20 हजार रोजचा खर्च होतात हॉस्पिटलमध्ये, तुम्ही हार्टसाठी आले नाही आहे, तुम्हाला काय करायचं? तर काहीच बोलले नाही मला। ठीक आहे सर तुम्ही करा। मग मला फोन आला त्यांनी ॲडव्हान्स भरत नाही आहे, मग नंतर काहीतरी भरले, मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे, खूप महाग आहे। मी म्हणलं ठीक आहे, मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा, सुरू करायला सांगा, जे काय एवढंच झालेलं आहे। त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला आणि तो काहीतरी व्हिडिओ करून टाकतो। आता त्याच्यामध्ये काय जे काय सांगते त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता।